सकळार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी तुझे नामची गा एक कोण्हे वेळे म्हणा तुझे नामची एक कोण्हे वेळे जयाच्या मुखाशी का काना मिळे तयाच्या हृदयाते सांडूनी पळे भेदुजी साच। आज सरवडिया तीर्थस्थानी संतश्रेष्ठ लोळोजी मळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी हा सोहळा साजरा केला जातो। त्यानिमित्त असलेली आजची सेवा अध्याय 10वा विभूती योग आहे। या विभूती योगामध्ये भक्ताच्या तोंडामध्ये मुखामध्ये देवाचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे की देवा तू कुठे कुठे आहेस असा प्रश्न ज्यावेळी विचारला, तुला जर शोधायचा झाला तर तू आहेस कुठे कुठे, सर्वत्र आहेस, मग कुठं कुठं आहेस तो? तर सांगितलं जलाशयातला सागर तो मी, वृक्षातला पिंपळ तो मी, मासातला मार्गशीर्ष तो मी, पक्षातला गरुड तो मी सांगत आले। अशा 75 विभूती सांगितल्या आणि त्या विभूती सांगून झाल्यानंतर माझं नाम हीच माझी खरी विभूती आहे। सर्वात सोपं शोधायचं झालं असेल तर नाम आणि मी अभेद आहोत। भगवंताचं स्वरूप हे अद्वैत स्वरूप आहे। भगवंत हा अद्वैत स्वरूप आहे। वेदांत हा अद्वैताचं अधिष्ठान आहे। वारकऱ्याचं पहिलं लक्षण त्याला भेद दिसत असेल तर तो वारकरी नव्हे। पहिली पायरी इथनं सुरुवात आहे। आमचा भेद कधी जाईत नाही हे आमचं दुर्दैव आहे। आम्ही वारकरी आहोत। ईश्वर परमेश्वर हा अद्वैत स्वरूप आहे, नाम सुद्धा अद्वैत स्वरूप आहे असं महत्व सांगणारी ही ओवी आहे। याचा भावार्थ असा आहे व्यक्ती सापेक्षता येते, अभ्यास सापेक्षता येते बरं का। विभूती म्हणा की तुमच्या जवळचं कोणतं, आता समुद्राला पाहायला जायला नमस्कार करायला तो दूर आहे, पिंपळ जवळ असेलच झाडं राहिले, पण नाम तरी जवळ आहे, मुखातच आहे ना ते। आणि बरं असे काय सांगता सांगितले की तुझं नामच इतकं श्रेष्ठ आहे या साधनामध्ये की ते जर मुखानं घेतलं तर मुखानं घेणाराही मोक्ष अद्वैत स्वरूपाला पोचतो, त्याच्या हृदयातला भेद जातोच, काय प्रश्नच नाही। पण मुखानं घेतलेलं नाम जर एखाद्यानं श्रवण केलं, मूळ हितो आपला तोच आहे। मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षीवर। हे सगळं सोहळा साजरा करण्याचं कारणच काय आहे की वारंवार ईश्वराचं नामस्मरण घडावं, आपण करावं आणि त्या निमित्ताने इतरांना ते घेता यावं, श्रवण करता यावं, पाहता यावं, अनुभवता यावं, त्यात त्यांची सेवा घडावी। आणि सर्व भक्तीमधली सर्वश्रेष्ठ सेवा खरं तर श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती आहे म्हणून तर हे नांदत आहे। लाखो करोडो हजारो श्रोते आज पहा सर्वत्र लाभतायत, हे भाग्याची गोष्ट आहे। आज तरुण मुलं इकडं वळतायत। 25चं काय भाग्य असेल, 26चं 25 संपला आणि 26चं भाग्य काय असेल तर अभंग रिस्फोट नावाचा त्याने एक प्रकार सुरू केला। गायचंच असलेले गाणी गाण्यापेक्षा अभंग गाऊ ना आमच्या संतांचे, काय बिघडलं? ठीक आहे, तबल्यावरच म्हणावं गिटारावर म्हटलं तर चालणार नाही। काळ परिवर्तन होतो, देवाची अवतार परिवर्तन होत गेले, शस्त्र परिवर्तन होत गेली, शास्त्रातनी परिवर्तन होत गेलं। परिवर्तन हे स्वरूप आहे दर सेकंदाचं, अगोदर आता सातत्यानं दर्शनाला परिवर्तन आहे सर्वत्र। तर ऐकणाराही मुक्त होऊन जाईल, मुखानं घेतलं ते होऊन जाईल, काय प्रश्न नाही। आणि कोण जाईल? पाप्यातले पापी, अज्ञानातले अज्ञानी, जे कशातून खरं तर मुक्तच होणार नाही। त्यांचा एखादा अपराध असा असेल की शास्त्रामध्ये ज्याला प्रायश्चित्त नाही, मुक्त होऊ शकत नाही, असा मूर्ख अज्ञानी पाप्यातला महापापी सुद्धा
तुझं नाव जर ऐकलं तरी मुक्त होऊन जाईल असा विषय येतो. ती एवढी नामाची योग्यता आहे. नाम नामी अभेदच आहे. गणपती म्हटलं की गणपतीच आठवतो, शंकर आठवत नाही. शंकर आठवत नाही म्हणताना शंकर आठवला, विठ्ठल नाही आठवत. नाम नामी अभेद आहे. म्हणून माझं नाम हे खऱ्या अर्थाने खरी विभूती आहे, जी सर्वश्रेष्ठ विभूती आहे. आणि त्या नामानं काय होतं तर ते जर अव्याभिचारी अंगानं, एकविध अंगानं जर घेतलं तर अंतःकरणातला भेद जो आहे तो म्हणणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या ला भेद गेला, विषय संपला. भेद गेला की तो जीव अभेद स्वरूपाला पोचतो. ईश्वर तत्व हे अभेद आहे. तिथं दिसायला अनंत आहे, खरं तर एकच आहे ना. ते त्याचं वर्णन काय, एकमेवा द्वितीयम, जे आहे ते सर्व काय आहे, एक आहे. दिसायला बरं अनंत आहे ते, तो स्वतः एकटाच झालेला आहे ना. त्यामुळे वेगळं काय, 1000 घागरी घेतल्याने 1000 घागरीमध्ये पाणी आहे. एक आहे का अनेक आहे, एकच आहे. 1000 घागरी दिसणारा सूर्य एक आहे का अनेक आहे, एकच आहे. शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलं ना, विचारधारा सांगितली. देवता 5 का सांगितल्या तर आमच्यातला भेद जावा म्हणून. आम्ही दत्ताची भक्त, कोण नाथपंथी, कोण शिवपंथी, कोण गणपंथी, कोण अंबाबाईपंथी, म्हणजे शक्ती शिवशक्ती, असं खूप काय. हे भेद जाऊन ह्यातलं चैतन्य एकच आहे सांगायसाठी 5 सांगितले. तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे नाहीच आहेत. गणपती पूजणारा गणपतीमध्ये चैतन्य तेच आहे जे अंबाबाईमध्ये आहे ते, बरं का. हा भेद जावावा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एका चैतन्याची उपासना करावी, भक्ती करावी. आता ह्या ओळीमध्ये 2 गोष्टी आहेत. भक्ती सांगितली करायला, नाम घ्यायचे, नामस्मरण करणं म्हणजे भक्ती आहे. भक्तीचे प्रकार 2 आणि भक्ताचे प्रकार 2. भक्ती 2 प्रकारची, भक्ती बहु सोपी आणि भक्ती तो कठीण. भक्ती बहु सोपी, कुठली नामस्मरण करायला फार सोपं आहे, काहीच करावं लागत नाही. नाम जप यज्ञो परम बाधो सखे स्नानादे कर्म नामे पावन धर्म अधर्म कुठल्या अवस्थेमध्ये घेऊन तुम्ही स्वरूपाला पोचताय. व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती सांगितली. भक्ती करत असताना कोणत्या भक्तीतून ते एक नाम घेतल्यानंतर परत सांगितले, तुझे नामची एक सांगितले. काय वैशिष्ट्य ओळीचं आहे, एक नाम घ्यायचं आहे. आता एक सांगण्याचं कारण आहे, ते 1000 नाम आहे ना. प्रत्येक देवतेची काही सहस्रनाम आहेत. विष्णू सहस्रनाम आहे, गणपती सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, परत गुरु सहस्रनाम आहे, बरं का. एक नावावरती स्थिर राहून, आणि तो जो प्रत्येक अवतार आहे, प्रत्येक शब्द आहे, हा एक भक्तासाठी एक अवतार आहे. तो काळानुरूप आहे. आणि जे अनेक मंत्र तयार झाले ते त्या शास्त्री दिलेले आहेत. ओम नमो भगवते वासुदेव प्रल्हादाला सांगितलं, आणि तुकोबरायांना काय सांगितलं, जगद्गुरूंना रामकृष्णाला सांगितलं. ते कारण तत्व सांगितले, बरं का. तुम्ही ती सगळी नावं घेऊ नका. 2 डगराव पाय दिला तर मग घात झाल्याशिवाय राहणार. त्याविषयी एका कडेला कुठेतरी राहा, भारावर चिंध्या करू नका. एकच काहीतरी करा, जे करायचे ते एक करा. तुझे नाम एक घ्यायला सांगितले त्यांनी, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून ही ओवी एकविध भक्ती आणि अनेकविध भक्तीतला फरक सांगणारी आहे. अनेकविध भक्तीमध्ये काय होईल, तुमचं आयुष्य एक भक्तीच आहे. एकाची भक्ती करायला अनंत काळ, अनंत युग संपली तरी होणं शक्य नाही आहे. आणि तुम्ही तर अनेकांची भक्ती करायला तर पदरात काही पडायचं नाही. पदरात जर तुम्हाला हवा असेल, त्या स्वरूपाला पोचायचं असेल तर काय करा, एकाच नाव घ्या. माझीच नाव आहे ते, नामाच्या सहस्रवरी नावाय अवधारी. मी ती नामरूपी नावा घेऊन आलोय का, जीव जेवढा आहे त्याची प्रत्येकावरती झालेले संस्कार आणि मागचं कर्मभोग सापेक्षता ती जाणं शक्य नाही आहे. अंतःकरण वृत्ती ही 3 गुणातून आणि 3-9, बरं का. त्रिविक्रम बरं का. त्यात सांगायला नको, सत्व वगैरे या पद्धती सगळं ऐकले आपण, खूप वेळा ऐकले. ते इतक्या मनोवृत्तीच्या, आणि ते 9च्या पलीकडे सुद्धा असेल, ते 99-81 किती मनोवृत्ती असेल त्याला सांगता यायचं नाही आहे. त्या मनोवृत्तीच्या माणसाला ते रूप आवडतं. सगळ्यांनाच विठ्ठल आवडतो का, बरं सगळ्यांनाच अंबाबाई तरी आवडते का, बरं सगळ्यांना शंकरोबा तरी आवडतो का, काय सगळ्यांना गणपती तरी आवडतो. हे सोडून बी आणि देव करणारे लोक आहेतच की, काय जाईत नाहीत. नुसतं कळू दे अमक्या महाराजाकडे सगळं लय जमते म्हटलं की काय
कुठल्या घरात जावं त्या माणसाकडे निदान जरा तरी पाहावं तरी होतो. असू द्या रामकृष्णाने तुझे हे नामाची एक गा कोणे वेळे. परत काय सांगितलं, ते कुठल्याही वेळी घेतलं तरी चालेल. सवलत काय दिली पहा, इतकं सोपं आहे. म्हणून नाम भक्ती भक्ती तो बहुसोपी बरं का. भक्ती सोपी, इतकी सोपी आहे. नामाच्या अंगाने गेलात. आता व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती काय आहे? अव्याभिचारी भक्ती इथं सांगितलेली आहे, एक नाम घ्यायला सांगितले. व्याभिचारी भक्ती म्हणजे काय? तर सोमवारचा देव कोणता? शंकर. मंगळवारचा मंगळाई. बुधवारचा विठोबा. बुधवारचा विठोबा बरं का, लक्षात द्यायचं. गुरुवारचे दत्तात्रय, शुक्रवारची अंबाबाई, शनिवारची राय, शनिवारची आमची हनुमंतराय, आणि रविवारची गावची ग्रामदेवता ज्योतिबा असेल आणि काय असेल ती. बरं, हे झाले वाराचे देव. तिथीनुसारचे देव वेगळे आहेत, सणानुसारचे देव वेगळे आहेत, महिन्यानुसारचे देव वेगळे आहेत. याला व्याभिचार म्हणतात. व्याभिचार हा परमार्थात सुद्धा शब्द सुंदर आहे, व्यवहारात सुद्धा आहे. पतिव्रता कोणाली? एका पतीशी एकनिष्ठ असते ती पतिव्रता. नसेल तर व्याभिचारी म्हणावं लागेल. पुरुषाचं सुद्धा तसंच लक्षण आहे. एका पत्नीशी एकनिष्ठ असेल तर तो एकनिष्ठ पती. जरा काय बाहेर संशय जरी कोणी व्यक्ती आला तर व्याभिचारी येतो. सहज सहज माणसं बोट उभा करतात. एक सोडून अनेक करणं व्याभिचार आहे. हे प्रपंचात पण आहे आणि परमार्थात पण आहे. तिथेही एकविधीला श्रेष्ठत्व दिलं आणि इथेही एकविधीला श्रेष्ठ दिले. म्हणून व्याभिचारी भक्ती म्हणजे दररोज एका देवताला पूजणं, दररोज एक देवताची वेगवेगळी जी काही पूजा सामुग्री सांगणं, त्यात रमणं. कर्मकांडामध्ये रमण्यानं काय होईल तर तुमची स्वरूपाकडे न जाता तुमचं संपूर्ण आयुष्य सरून जाईल. ते सरू नये असं वाटत असेल तर अव्याभिचारी भक्ती करा. म्हणजे एकाचीच भक्ती करा, एकाची अवताराने, अवताराच्या राशी येतो. तिथे काय त्याला मापता येणार, ते हजारात बसवले तरी निदान तुमच्या आमच्या समाधानासाठी. त्यातल्या एकाची भक्ती करा, याला अव्याभिचारी म्हणतात. पुढे नेऊन त्याला एकविध भक्त आणि अनेकविध भक्त, त्याचीच ती दोन नाव आहेत. एका देवाचीच भक्ती करतो तो एकविध भक्त, जो अन्य कुणाला पूजतच नाही, पाहतच नाही. दिसले तरी त्या आपल्या देवतेला त्या देवतेत पाहतो, चैतन्याकडे पाहतो. भला मसोबा समोर जरी असला तर विठ्ठला विठ्ठलाच म्हणतो. अंबाबाई जवळ जरी गेला तर तो सच्चिदानंद अंबाबाईच म्हणतो. त्याचा हे बदलत नाही, त्याची दृष्टी बदलत नाही, त्याचा विधी बदलत नाही. तो एकविध असतो, तो एकविध आहे. आपण बऱ्याच वेळा हे सांगतो सगळं, आम्ही सुद्धा अनेक विधीच आहे. हे आमची सुद्धा बोलाचीच कडी, बोलाचाच भात आहे. हे न उगवण्याचं कारण आहे, सांगणाऱ्याच्यात नैतिक अधिकार नाही, ऐकणाऱ्याचा सुद्धा नैतिक अधिकार नाही आहे, श्रवणाचा सुद्धा अधिकार सांगितलेला आहे. आणि तो एकविध असला पाहिजे, त्याचा भेद जाईल. आम्ही इतकं सगळ्यांची, इतक्या मोठ्या मोठ्या महात्मांनी इतकी वर्ष ऐकून जे अर्थी जात नाही त्याचा अर्थ आम्ही एकविध नाही आहे. आम्ही अव्याभिचारी भक्तीमध्ये बसत नाही आहे, म्हणजे माझं मत आहे. तुमचं काय मला तुमच्या आरोप नाही करायचा. अनेक देवतांना पुजतो, अनेक विचारांचा स्वीकार करतो, पण करा तेही सांगितले वेदानं, करा सर्वागती राम. हे आम्हाला पाठांतर प्रचंड आहे, याच्या चालीबिली पाठांतर खूप बोलता येईल वर्षभर. अंतःकरण वृत्तीचं, वागण्याचं काय करायचं सांगा, श्रद्धेचं काय करायचं, भाव जो राहायला पाहिजे तो एकावर राहणं गरजेचं आहे, एकावर राहणं गरजेचं आहे. म्हणून एकविध भक्ती, अनेकविध भक्ती. ज्यावेळी नामदेवरायांना विचारलं गेलं एकविध भक्ती तुम्ही कुणाचं करता, त्याने स्पष्ट सांगितलं, आम्हाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, अनेक ज्ञानोबा साधन, आमचा विषय हरे कीर्तन. मी एक देव, त्या एका देवाचं एकच व्रत करतो, त्याच देवाचं तीर्थ करतो. खरं सांगा, आपण जोळोजी मोदींच्या साक्षीनं सांगा, आम्ही एक तीर्थ करतो का? जाव की जाऊ नये तुमचा विषय आहे, माझा विषय नाही. ते ऐकणार तुम्ही ठरवायचं. ते जर एकविधता नजरेत असेल तर मग बालालीला बी जावा, दत्तोबाला बी जावा आणि सगळीकडे जावा, माझं आमचं काय म्हणणं नाही. पण तो तसा दृष्टी आलेली असेल आणि खरंच चैतन्य दिसत असेल एक, आणि
गेलं असेल, जात असेल, जावंच. उलट जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तोपर्यंत ते कळणारही नाही बरं का. असू द्या, प्रयत्नाचा भाग आहे. तुझे नामची एक गा कोणी, आणि कुठल्याही वेळी ते म्हणायला सांगितले. खाता पिता बसता उडता जनाबेचा अभंगच आहे. हरिबोला देता, हरिबोला घेता, भांडता काढता, शिव्या देताना शिव्या सुद्धा त्यालाच द्याव्या, ते त्यांनी द्याव्या. आपण म्हणायचं ते आपला अधिकार नाही आहे. अधिकार नाही म्हणजे म्हणून असं बी त्याचा अर्थ नाही आहे. गुरुवर्य शकीन हासुरकर महाराज खालच्या पातळीवरून सांगत होते. अभंगातल्याच ओवीतलेच काही शब्द आहे की ते ऐकताना सुद्धा आपल्याला अमृतानुभवमध्ये सुद्धा परवा माऊलीने एक दृष्टांत, शृंगार एक दृष्टांत दिला. ते तसं ते आपण एका भावनिक पातळीवर येतो आणि तिथं ते खटकतं आपल्याला. ते किती बी मोठ्या माणसं सांगितलं ते खटकतं असं नाही. तिथं आपल्या ती ही वाचिक लज्जा गेली पाहिजे. हे का सांगतात ती मंडळी, तर अजून आमचं तेवढं कसणं डोसक्यात आहे. त्या महाराजांना असं बोलायचं व्यासपीठापासून, म्हणजे अजून लाज जी आहे ती व्यवहारातली गेली, पण शब्दातली लाज गेलीच नाही अजून. हे सगळंच कर्मकांड आहे. तो एकविधी लक्षात ठेवायचं. इथं इतकं स्थिर राहावं लागेल, इतकं स्थिर राहावं लागेल, इतकं स्थिर राहावं लागेल. तुकोबरायांना ज्यावेळी विचारलं, तुकोबरायांचे ते मला वाटतं एकवीरचे कितीतरी अभंग आहेत. परवा आपलं कीर्तनच त्याच्यावरती झालं. एक गाऊ आम्ही विठोबाशीनं, आणि कापे काम नाही. आता आम्हाला अन्यांची गरजच नाही, अन्यांची गरजच नाही. मी कुणाचं तोंड सुद्धा पाहणार नाही, अनेकांचा संघ सुद्धा घडणार नाही. एक विठ्ठला वाचून माझ्या डोक्यात, म्हणजे माझ्या डोळ्याला, माझ्या मुखामध्ये नावच येणार नाही कुणाचं. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम, निवारेले भवभ्रम. आपला हा जो भवभ्रम आहे संसार रूपी, हा संसार हा घालवायसाठी ते करायचं. हे कशासाठी चाललंय आपलं. संत जळोजी मळोजी ह्या मार्गानं एकविध भक्तीनं ते काय श्रेष्ठत्व होतं त्यांचं सांगा बघ्या. घरात राजानं आणून ठेवलं तर ते विष्ठा समजून नेऊन टाकलं, आणि आम्ही पाकिटाशिवाय जाईतच नाही. नारळ तरी द्या, जेवायला तरी वाढा, पत्रिकेत फोटो रंगीत घालून तरी नाव घाला. कुठं जळोजी मळोजी आणि कुठं आम्ही. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करताना काहीतरी गुण लावून घेऊया किंवा जरा तरी, जरा तरी, जरा तरी. हे गोळा करायसाठी करायचंय का. इथं उलटीसारखा मान टाकायला सांगितलंय, सन्मान टाकायला सांगितलंय, तेव्हा ते एकविधता येते. अशी सहजासहजी येत नाही आहे. तेने एकच एका चित्तानं ठरलं तर काय होतं, अवघं काम झालं. अवघं म्हणजे जन्माला आल्याचं काम एकच आहे, स्वरूपाला पोचणं. आणि तुकोबराय तुमच्या मायासारखे जगद्गुरु तुकोबराय घरी जन्माला आले, लग्न झाली, पोरं झाली, दुःख भोगायला आली, दुष्काळ आला, सगळ्यांना सांभाळून बघितलं. घरातलं वाटल्यानंतर लोकांना संशय आला, अजून घरात शिल्लक काय वाटतं हे लपवून ठेवून करायला घर उकरलं. काय झाली असती अवस्था आमची सांगा बघ्या. उपकार करून जर एक क्षण अपकार आला असता, आपण काय केलं असतं, रुद्रावतार जाळलं असतं जग. आपण ते किती आकांड तांडव केलं असतं, किती अभंग लिहिले असते त्याच्यावरती सांगा. कुठं लिहिले तुकोबरायाने त्याच्यावरती. सपलं म्हणून सांगितलं ते विश्वास न ठेवता लोकांनी घर उकरलं, अजून शिल्लक असेल म्हणून. तरी पण ज्यांचं विवेक वैराग्य जरा सुद्धा हल्लं नाही, याला एकविध भक्त म्हणायचा. एकविध भक्त, ते एकाच चिंतन करावं. परवाचा अभंग होता आपला सावडेचा, कोणाची न पडो छंदा, कोणाची न पडो छंदा, गोविंदाशी आळवू. एकाच चिंतन करायचंय, एकाच चिंतन करायचंय. त्यातली फक्त आता थोडीशी शास्त्रामध्ये 12 जी नावं सांगितलीत, केशव, माधव, विठ्ठल, पांडुरंग, हरी, मधुसूदन. ते एका अभंगात आहे. ती श्री अनंता मधुसूदनामध्ये जी नावं आहेत ती परब्रह्म स्वरूपाची आहेत, अवताराची नावं म्हणून तिथं सांगितलेली नाही आहेत. ते एकच नाव आहे, त्या सगळ्याचं नाव आहे. त्या एकाच चिंतन करायचं आहे, एकाच नाव घेऊया. एकविध होणं, एकविध होणं. काय होईल त्यानं, हे म्हणणाराही मुक्त होईल, कितीही पापी अज्ञानी असला तरी, न ऐकलं तरी मुक्त होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकविध होण्यासाठी आपल्या अंगी
सद्गुणांची जोपासना करायला हवी. सातत्यानं जागं राहावं लागेल. मी कुठेही उच्चारानं, मग अशी तुम्ही म्हटला त्याने इतके वर्ष कीर्तन करून म्हणावं का काहीतरी, आणि अजून जर त्याची जीभच घसरत असले तर त्यानं कीर्तनकार प्रवचनकार व्हावं का? बरोबर आहे तो मुद्दा. हिथून शिव्या द्यासाठी कुणाला जमवलेलं नाही आहे. इथं तुम्हाला येऊन बसायला शिव्या नाही, ओव्या गायच्या, शिव्या नाही गायच्या इथं बसून. लय मोठेपणाचा अधिकार गाजवू नये कधी कोणी खालच्या पातळीवरती येऊ. इथं शुद्धच बोललं पाहिजे. इथं बोलताना माऊलीच्या संतांच्या वचनानुसार, शास्त्र वचनानुसारच बोललं पाहिजे. विनोद आवडे तवाळा म्हटलेलं आहे. हसवण्यासाठी परमार्थ नाही आहे. परमार्थ नाही आहे. एक गोविंदाचं चिंतन करू. एकाच त्याच का करायचं हा विषय होता. एकाच चिंतन करावं. थोडंसं चिंतन करणारा जो एकविध भक्त आहे त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. भक्त कसा असावा. तुकोबारायांचं चरित्र, संतांची चरित्र पाहिली, विशेष करून वारकरी संप्रदायाची चरित्र पाहिली तर ती सगळ्यांची लक्षणं एकसारखी आहेत. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत, वंत म्हणजे युक्त, निष्ठायुक्त. अनिष्ठ तो नास्तिक, निष्ठा नसलेला. तो देव आहे पण मानत नाही. देव आहे आणि मानतो तो आस्तिक. बरं का? तो निष्ठावंत आहे, युक्त आहे. नुसती निष्ठा ती एकावर असली पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा, तो भक्त असला पाहिजे, अभक्त असून चालणार नाही. त्याचा एक स्वधर्म आहे. तो कुठल्याही कुळात वर्णाश्रमात जन्माला आला असला तर त्यानं एकाच देवाची भक्ती केली पाहिजे, एकाच वर्णन केलं पाहिजे, एकाचीच तीर्थयात्रा केली पाहिजे, एकाच व्रत केलं पाहिजे, एकालाच पूजलं पाहिजे, एकालाच मानलं पाहिजे. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नको. बरोबर आहे काय? सांगत जाऊ, वय झाले जरा मिशा पिकलं. निर्धार महत्वाचा. कशाचा निर्धार? मागे पुढे तो आहे, हे आकाश वरूप आहे. बरं का? नाही ते काय पाठ थोडस. हे चित्त हलता कामा नये. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ. एवढं सोपं नाही ते. बरं काय? एवढं चित्त हलता कामा नये. बघूया, ते सुद्धा चिंतन करूया. चित्त हल्लं तर काय होते? चित्त हल्लं की एक वित्ता गेली आणि दोन झाल्याशिवाय चित्त हलतच नाही, हलतंय. निर्धार महत्वाचा. देह जावो अथवा ह्याला निर्धार सांगितलाय. आणि वर्म आहे ते त्याला कळलेलं आहे की सर्व देवांचा देव हा एकच आहे, ते चैतन्य एकच आहे. इथं दोन काही नाही आहे, अनेक काही नाही. हे वर्म ज्याला कळलेलं आहे. खालचं दुसरं चरण सांगितलं, निष्कामी निश्चल विठ्ठली विश्वास. 4 शब्द फार महत्वाचे आहेत. निष्कामता असल्याला पाहिजे. भक्तीमध्ये निष्कामता असली पाहिजे. आणि नेहमी उदाहरण सांगत आलंय, म्हणजे शास्त्र सांगते ते मी सांगते, मी काय माझ्या पदाचं नाही सांगत. किती निष्कामता. तो भेटायला आला तर त्याला विचारावं तू का आलायस म्हणून. ह्याला निष्कामता म्हटलेली. ही निष्कामतेची शेवटची व्याख्या आहे. बोलवल्या शिवा आला शिका, पाचारला शिवा आला शिका. एवढी निष्कामता. कोणी बोलवलं तर तुला सांग, का हाक मारली ती. दुर्मिळ उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक उदाहरणं आहेत, लक्षात यायचं. ह्याला निष्कामता म्हणतात. तू मला भेटावशी इच्छा नाही, याचा अर्थ का त्याने भेटू नये का? अरे हम ब्रह्मास्मी मी. तो कुठनं वेगळं द्वैत घेऊन आलास मला भेटायला? यायचं होतं तर जगद्गुरूच्या रूपानं का आला नाहीस माझ्या? हे काही दुसरं सॉंग घेऊन आलायस तुझं ते स्वांग म्हणजे इतपत हिंमत आहे, लक्षात यायचं. ह्याला निष्कामता. एक विठ्ठल पूजावा, विश्वास तो देव, विश्वासानं पूजावा. देव हा शब्द ब्रह्म या अर्थानं वापरलेला येतं, बरं का? या अंगानं हा असा विश्वास आहे. हे पाहू नये आस अनेकांची. किती विश्वास असावा. मातंग ऋषी जाताना सांगितले, हे शबरी इथं उभा राहा, माझा काळ संपलेला, मला जायचंय. जसे ईश्वर गेले, ईश्वर अवतार गेले, मलाही जायचंय, इथलं काम माझं संपलेलं आहे, पण तू उभी राहा. राम येणार आहे, तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. पाहू नये आस अनेकांची. ती दुसऱ्या कोणाच्या पूजा करत बसली नाही तिथं. आपला विषय चाललाय, तुझे नामची एक. ते 1 वर्ष स्थिर राहा. हा एकविध आहे, अव्याभिचारी आहे. आणि प्रभू रामचंद्रांना
जावं लागलं भेटायला. आम्ही देवळात देवाला भेटायला जातो. फरक लक्षात घ्या एकविधचा. एकविध भक्ताला देव भेटा येतो आणि अनेक भक्ताला अनेक देवांना भेटायला जावं लागतं. ती भेटावेतच होत नाही. कारण ते म्हणते हे काहीतरी मागा आले, बायको दे, काहीतरी पोरं दे, सत्ता दे, संपत्ती दे, काहीतरी हे मागा आले. ते पळून जाते अगोदरच. तिथे नुसतंच ते पाषाण उभा असतं. मजा बघायला तुमची आमची. अनुभवानं काही शिकलोच नाही आपण. काही शिकलो नाही. लक्षात यायचं काही शिकलो नाही. जगद्गुरु म्हणले तेने झाले अवघे काम. मी एकावर एकविध राहिलो. काय परिणाम झाला? देवदेवतांना अवताराला आल्यानंतर देह ठेवावा लागला. जेवण मृत्यूलोकावरती इथं ठेवावा लागला विधीनुसार, जसं जग ठेवते तेवढं. पण आमच्या जगद्गुरूंनी त्या नामाच्या जोरावर, एकविध भक्तीच्या जोरावरती सदैव वैकुंठाला गेले, जे देवांना जमलं नाही. आणि ही योग्यता भक्ताची आहे आणि आपण भक्त आहोत. हे सगळं वाचत असताना भक्त शब्द स्वतःला लावून घ्यायला शिका जरा. लावावा सगळ्यांनी आणि आपली योग्यता पाहावी. त्यानं जे कुणासाठी निर्माण केलं? स्वतःसाठी का भक्तासाठी? कुणासाठी? बर, आम्हासाठी अवतार कुणासाठी धरले? तू बारकायस का बाबा? 28 युगतो कंबरो हाठून उभा आहे. कुणासाठी? बायकोची वाट बघायलाय का पोराची? कुणाची वाट बघायला आलाय? बारकायस का तू स्वतः? आणि तू बारका का नाहीस? तर त्याचाच अंश आहेस. ममांश जीव लोको. अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना मी कोण आहे? अंशत्री कशाला? पूर्णत्वानं ते मी आहे. ते म्हणून सर्वड्यातल्या अधिकारी पुरुषांच्या तोंडात नेहमी असते, चिंतने चिंतने तद्रूपता. हळूहळू ढाळे ढाळे होणार नाही असं वाटते का तुम्हाला? त्या काशीमध्ये आणि आळंदीमध्ये पण एक संप्रदाय आहे, ते त्यांचा जप एकच आहे, अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी. दुसरं काय म्हणायचंच नाही. सांगणारा म्हणत होता असं असं म्हणून कुठं कोण ब्रह्म होईल का? तुला संशय का? तुला संशय का? त्यांचा विश्वास आहे ना हे, म्हणून मला दुसरं काय म्हणायचंच नाही. तुझे नामची गाय एक, तुला ब्रह्म म्हणतात ना तेच मी आहे. तो नाही दुसरा द्वैत. दुसरा होऊन कशाला याची गरज आहे मला भेटायला? मीच हे सर्व आहे. सुंदर आहे बघा. चाले हे शरीर इथं आलं की हे सगळे संशय मिटतात बरं का. आता बोलणारा आणि ऐकणारा कोण आहे? तोच आहे बरं का. देखवी दाखवी दाखवणारा तोच आहे, बघणारा तोच आहे. पोटाला आला तो मीच मजवे आलो, पोटाला आलेला तो करून वाढायला आली ती मंगळावरची असेल. जे जे भेटे ते हरिरूप वाटे. कुठं लांब आहे सगळं? मग तो अनंत झाला की मी अनंत झालो? तो अनंत झाला म्हटला की भेद झाला. तो म्हटला की भेद झाला नाही का? मी म्हणणार, अहम म्हणणार, मीच ते. मी याचा अर्थ अहंकारातला मी नव्हे. करता असून अकर्ता, भोगता असून अभोक्ता जे आहे ना, ज्या चैतन्याने हे सगळं चालतं ते मी आहे. कृष्णाने काय मी आहे कृष्ण देह म्हणून सांगितलं नाही आहे. ज्याला आकार उकार नाही ते मी आहे. परब्रह्म स्वरूपाचं एक साक्षीत्वानं सांगितलं ते मी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. हे हिथं बसणाऱ्यांना म्हणून आहे का? खाली बसणाऱ्यांना म्हणून एक असलं म्हणाय नसते का? असलं काय? एकीकडे म्हणायचं चिंतने चिंतने हळूहळू ढाळे ढाळे, आणि म्हणणाऱ्यावरती संशय व्यक्त करू नये. संशय व्यक्त नाही केला तर ह्या गोष्टी सहज सहज त्याच्या नावानं मुक्त होता येतं. काय अडचण आहे अशातला भाग नाही आहे. एक पटापटा 2-3 दृष्टांत पाहून आपण पुढे जाऊया. तुझे नामाची गा एक कोणे वेळे. हिरण्यकेशिपून स्वपत्नी संग करताना नाम घेतलं. दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. हा, जगद्गुरूंनी शौचाला बसल्यानंतर नाव घेतलं बरं का. ह्याच्या कीर्तन होत्या 2-3 दृष्टांतावर. माझी मजा झाली. ते शौचालय की हा शब्द येतोच आपोआप, सांगायला लागत नाही. जरी वक्ता नाही म्हटलं तर स्वतः खालनं म्हणतेच. कोणीही वेळे नाव कुठेही घ्या सांगितलंय. कधी?
शपथ घेऊन सांगा जरा, हा काय बसल्यानंतर इतकं वेळा तुम्ही ऐकलं सा, कधी मुत्ताना हाकताना म्हटलंय का? आणि कोणी जर एखादा म्हणला मी संडासला बसल्यानंतर काय शाना सांगतोय, इथनंच सुरुवात आमची असते. हे ऐकायचं आणि इकडल्या कानानं आमचं जातं बाहेर. ते अपवित्र आहे मलमूत्र. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे? चहा पिणं पवित्र आहे आणि मलमूत्र करणं अपवित्र आहे. आणि तोही शरीर धर्म आणि हाही शरीर धर्म आहे. काय संबंधित देते त्याचा? आणि तुझ्या धर्माकडे का लक्ष लागलंय शेताकडे? तू दुसऱ्याकडे पाहतोच कशाला? घडतंय असं वाटणं हा भेदच आहे बरं का. असू द्या, पुढे जाऊ आपण. कुठल्याही वेळी नाव घेतलं तरी चालतंय. मुखी का कानियाळे. आता अजयमेळा पाप राशी म्हटलेले, याचं वर्णनच करताना केले. पाप राशी म्हणण्याचं कारण का? शास्त्रामध्ये काही गोष्टी अत्यंतिक श्रेष्ठ दर्जाच्या सांगितल्या. त्यातलं ब्राह्मणत्व जातीचं नव्हे, आडनावाचं ब्राह्मणत्व नव्हे. ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, ही व्याख्या आहे ब्राह्मणाची, आडनावाची नव्हे. लक्षात द्यायचं. अशा एका ब्रह्मदेवाचं एक मुंडकं तोडलं तर भगवान शंकरांना नित्य स्मशानात बसावं लागलं. इतका परिणाम आहे त्या ब्रह्महत्येचा, पातकाचा. आणि हा स्वतः दशगंती ब्राह्मण एक भुक्तय एक मंत्र, गायत्री मंत्र, आणि एक वेळी जीवन दशग्रंथी असलेला हा ब्राह्मण, काय प्रारब्ध असेल, काय खेळ असेल, घडलं ते. कारण 60,000 वर्षे बसला होता तरी बी छुम झाल्याबरोबर त्याचं ते हल्लं. तर हे तर काय तपाला बसला नव्हता, दिसलं ते आणि काम मोहित झाला. स्वतःच्या ब्राह्मण स्वरूप असलेल्या माता पित्यांची हत्या केली स्वतः. पत्नीना मुलांना घरला पाठवून दिलं, हलाल केलं, अभक्ष्य भक्षण केलं. जे करू नये ते व्याभिचार आणि अव्याभिचार तुम्हाला कळतो. आता मगाशी सांगितले, तो सगळा व्याभिचार त्यानं केला. पाप घडलं, पण एक नाव घेत होता शेवटपर्यंत. विठ्ठला केशवा माधवा म्हणत बसला नाही. नारायणा नारायणा. पोरग्याचं नावच होतं काय? नारायण. हे एक 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 लक्षात ठेवायचं, फक्त एक एक लक्षात ठेवायचं. हा, एक. नारायणाला हाक मारली, अजयमेळा पापराशी, नामे नेले, स्वरूपाला नेलं. बरं का. गणिकेचं तसंच आहे. तिनं तो राघव पाळला होता. राघव राघव. थोडासा ध्येयभाव राहतो, मुक्ताला सुद्धा राहतो, नाही तर खाणेपिणं घडणार नाही. आता मी गेल्यानंतर तुला खाऊ पिऊ कोणी घालायचं, या भावापोटी राघवा राघवा शब्द मुखात आला. बरं का. आता व्यावहारिक दृष्ट्या निंदनीय कार्य करणारी ती पण उधळून गेली. काय अडचण आहे? तुझे नामाची एक कोणे वेळे. मुखी ज्यांच्या ज्यांच्या मुखात आलं ते बारके नव्हते, महापापराशी होते. रांजणं भरली होती, रांजणं. तिथं केवढा मोठा परभ्रम आहे. कारण त्यावेळी श्रीमंत कोण ब्राह्मणाच्या त्या जानव्यामध्ये सोन्याचा एक लड असायची. त्यावेळी श्रीमंती असं कोण घेऊन जात नव्हतं. कपड्यांचे व्यवहार कमी होते. एक धोतार मुंडासं झालं की विशेष आपला खांद्यावर उपरण झालं की झालं. त्या वेशभूषा एवढी मोठी नव्हती त्यावेळी. पाकिट, त्याच्या हात, त्याच्या खिसा, असं काय नव्हतं ना. मारायचं झालं तर कुणाला मारायचं? सोनं पाहिजे तर बामणाला मारायशिवाय पर्याय नव्हता. 7 रांजण भरले होते. नामानं गेले काय गेले नाहीत. मुखी तुझे नाम गा एक कोणी वेळे, जरी का मुखी का काना मिळे. बर का. कानावर पडलं तरी भेद जातो. कुणाचा? एकविध भक्ताचा चाललाय. जो भक्त एकविध आहे आणि जो एकविध ते ना ऐकतो, त्याचं चित्त जरा सुद्धा विचलित झालेलं नाही. काही घडत असताना अवतीभोवती त्याचं घडतंय, त्याचं चाललंय, त्याचं चाललंय, त्याचं चाललंय. कानावर पडलं तरी सुद्धा अभेद स्वरूपाला पोचता येतं. त्यातला एक दृष्टांत छान आहे. आता इथून साखळी सुरू होते छान छानची. लक्षात यायचं. पार्वतीनं हट्ट केला, तुम्ही देवादेव महादेव, तुम्ही कुणाचं चिंतन करताय? सांगतो, पण हो म्हणायला पाहिजे. कारण ते अधिकार असला तर सांगावं, नाही तर सांगू नये. शास्त्राचं बंधन आहे. झोपणाऱ्यांना सांगू नये, विश्वास नसणाऱ्यांना सांगू नये, नास्तिकाला सांगू नये. तुमची सांगणाऱ्याचीच निष्ठा बदलून जाईल. इतके ते चतुर आणि प्रबल असतात. लिटर असू दे, 5 लिटर असू दे, 10,000 लिटर असू दे, एका मिठाच्या खड्यानं नाचतं ते. अविद्येची ताकद मोठी आहे.
अविद्ये माया जिला म्हटली जाते तिनं निर्गुण निराकार असलेल्याला आकाराला आणले, इतकी तिची ताकद आहे. त्याला सोडलं नाही तुम्ही आम्हाला सोडेल का? अविद्येची ताकद मोठी आहे. काय विषय चालत आपला? दृष्टांत कुणाचा? पार्वती म्हणली मला ते सांगा तुम्ही चिंतन कुणाचं करताय? सांगतो पण तू हो म्हणणार असलीस तर. म्हणून शास्त्रामध्ये झोपणं, आळस देणं, जांभई येणं हे महापाप मानलेलं आहे. त्याचं कारण आहे ते अनधिकार्याचं लक्षण मानलेलं आहे. सांगता सांगता झोपली आणि ते जे सांगत होते ते नंतर लक्षात आलं की झोपली या, पण हू कोणीतरी म्हणते. ठरलं होतं काय आपलं? आता ते सगळ्या दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. ते माशाच्या पोटातनं हू हू येत होतं. त्यानं वाचलं काय ऐकलं? का ना मिळे बरं का. वाचलं काय ऐकलं? ऐकलं. काय झाले ते? देवादिदेव मच्छिंद्रनाथ झाले. ऐकून काय वाचून? पारायण करून. पारायण करून. आईच्या पोटात प्रल्हाद होता त्यावेळी इंद्रानं पळवून येताना ती सोडवणूक करून घेतली नारदांनी. नारदांचं चिंतन एकच होतं, तुझे नाम एक. कोणतं? नारायण नारायण नारायण. बर का. तिथं झोपडीमध्ये संस्कार घडला गर्भात असताना. इकडे येऊन बाबांनी काय सांगितलं? काय नाव घ्यायचं नाही? नारायण. एक एक लक्षात द्यायचं बरं का. तुझे नामची एक लक्षात द्यायचं. नारायण नारायण म्हणायचं नाही. बायकोशी संसर्ग संग करताना सुद्धा तेच म्हणला. एका दगडावर एक लिहिलं म्हणून मी परत आलोय. 1 वर्षभर येणार नव्हतो. बायको म्हणली का परत आलाय? माझ्या मनोभंग झाला. तिथं माझ्या शत्रूचं नाव लिहिले. काय लिहिले? नारायण. एक चाललंय का तुझे नामची एक. तारलं काय? तारलं नाही. त्याला स्वतः बाप मारत होता. बारका नव्हता तो मारणारा सुद्धा. असं समजू नका बारका आहे. तुझे नामची गायक कोणी वेळे अभेद स्वरूपाला पोचला. अभेदाला मरण नसतं, जाळत नाही, भिजत नाही, तुटत नाही. लक्षात आलं ना? बापाला शरण जावं लागलं स्वतः त्या अभेद स्वरूपाला. ऐकून काय वाचून? प्रल्हादानं पोटात असताना वाचलं होतं का ऐकलं होतं काय? नेमकं काय? पुढे जाऊया. एकनाथी भागवत प्रल्हादाला सांगितलं काय? प्रल्हादानं वाचलं? बोला 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 की जरा. एकविध तर सांगायला आलोय. त्यावेळी असा काय लेखनिक नव्हता ना. नंतर हे जे प्रल्हादाला एकनाथी भागवत सांगितलं का? प्रल्हादानं वाचलं? चिरंजीवामध्ये आहेत का नाहीत? आज परमहंस पदावरती आहेत बरं का. एकमेव 56 कोटी अद्वातला एकमेव भक्त तेवढा वाचलेला आहे. स्वतःला देह ठेवावा लागला. इतकी ताकद आहे नामाची, एकविध नामाची. ही बारकी गोष्ट नाही आहे. अर्जुनानं भगवद्गीता वाचली का ऐकली? आम्ही बी पारायण माईक लावून पारायण करतोय आमची. आम्ही इथे तिथे करत नाही. आम्ही अयोध्येला जाणार आहे आता. आणि आम्ही अयोध्येला करतोय, रामेश्वरवर करतोय, देहूत करतोय, आळंदीत करतोय, कुरुक्षेत्र करतोय. ती जागा तर पवित्र आहे. तिथं काय म्हणायची काय गरज नाही. तिथं मुक्तीच आहे. तुम्हीच लिहून आणले, काय अडचण नाही आहे. पण ती एकविध तिनं झाली का? झाली असेल तर मोक्ष आयता आहे. आणि कॉलर ताट करून सांगायचे मी मुक्त आहे म्हणून. आणि तुम्हाला कोणाला जर तक्रार करायची करा. मी ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन सांगतो, मागही मुक्त होतो आताही आणि पुढेही मुक्त असणार आहे. काय अडचण नाही मला. ही खात्री तुमचीच नसेल तर तो देव, ते गुरुवंशास्त्र काय करत नाही का? उपयोगाचं नाही आहे ते. आत्मकृपा जोपर्यंत तुम्हीच म्हणत नाही मी ब्रह्म आहे, तोपर्यंत ते 3 सह्याला आहेत फक्त नुसते. ते करायचं कोणी? ते देव येऊन करतो तुम्हाला ब्रह्म का शास्त्र येऊन करतं? शास्त्र सांगेल तुम्हाला फक्त. असं संतांनी छातीला हात लावलं म्हणून मागची म्हणायला आहेत. म्हणण्याचं कारण काय गर्वाचा विषय नाही आहे. तुझे नामची गाय कोण? कुणाचं घ्यावं? एकाचं नाव घ्यावं. एकाचं नाव घ्यावं. तुझे नामची गायक कोणी? बरं का. एकाचं नाव घ्यावं किंवा ऐकावं. तिथंच ऐकायचं. चांगलं आहे, वेगळंच काहीतरी आहे म्हणून सगळीकडे जाऊ नये. केलेल्याचा नाश होतो. आपण परमार्थ जो साठवलेला आहे त्याचा नाश झाल्याशिवाय ते अमृत आहे, परमामृत आपण प्राप्त केलेलं ते नाश होतं. म्हणून अनेक विधपणा करू नये. आम्हा हरिषाद असा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकटे.
तुमचीही उगवलेली आहेत, माझीही उगवलेली आहेत. आपण एकमेकाला साक्षी आहोत. मागच्यांची उगवली आहेत, पुढे येणाऱ्यांचा पण उगवणारा तो एकच आहे. इथं दोन कोणी नाही आहे बरं का. मागे कधी राहिला? एक भीष्म तरी राहील, नाही तर पांडव तरी राहतील. आता भीष्म तरी राहील म्हणायची काय गरज काय? स्वतः इच्छा मरणीच होते ते. पण प्रण करताना केलं ना, उद्या कोण राहील या कुरुक्षेत्रावर? एक पांडव तरी राहतील, नाहीतर भीष्म तरी राहिला. हे इच्छा मरणे, हे मरतील कशाला? मरणार कोण? पांडवांनीच मारायला पाहिजे ना. पांडव त्यांना भीष्माचार्यांना मारू शकत होते? अभेद स्वरूपाला पोचले होते ते भीष्माचार्य, मारू शकत नव्हते. देव मारू शकत नव्हता. तर देवादी देव, त्या देवालाच काळजी करायची पाळी आली का नाही? द्रौपदीला घेऊन गेले का नाही? पहाटे 4 वाजता भीष्माचार्यांच्या पाया पडायला द्रौपदीला नेली, त्यावेळी मागं उभा राहिला का पुढे उभा राहिला? मागच उभा राहिला. आणि युद्धात मात्र भक्ताला सांभाळायला कोणाला कुठं उभा राहिला? पुढे उभा राहिला. आणि शेवटच्या क्षणी सांगितलं, प्रत्येक वेळी खाली उतरत होत्या ना, आपण उतरत होते आणि त्याला उतरा सांगत होते, पण शेवटच्या क्षणी मात्र काय सांगितलं? अर्जुना तू उतर आता, युद्ध झाल्यानंतर मागे उगवी कोडे संकटे. संतांची, पांडवांची तर किती आतोनात, आमच्या तुमच्या कसली संकट आलेत. पांडवांच्यावरती आलेली संकट पहा, त्याची तुलना करा, यादी करा, आणि त्यातलं काय काय आपल्या बाबतीत घडले जरा चिंतन करून पहा. काही घडलेलं नाही आहे तरी आम्ही एवढं रडतोय. त्यांच्या नशिबी देह पडतोपर्यंत सुखलेलं नव्हतं. त्यांचं सुख एकच, पांडव ते वनवासी पण नित्य आठवती केशवासी. हे सुख होतं, हे सुख होतं. संसार आल्या एक सुखा, हे आठवावे पाय विठोबाची. त्या एकाच चिंतन ते करत होते आणि आलेल्याच सगळ्याच भोगत होते. कधी त्यांनी त्याग केला नाही, कशाचा वैताग केला नाही. भय 3 प्रकारचं. एक संसाराचं भय, आणि संसारा आल्यानंतर हा भासमान करून जन्म मरणाकडे नेणार आहे, हा दुसरा परिणाम. आणि तिसरा परिणाम, कलियुगात आपण आहे, युगानुसार कलीला सोडलेलं आहे, ते कलीचे 3 प्रकारची भय होते. एक संसाराचं भय, संसार चिकटेल, संसार चिकटल्यानंतर माझा पाप पुण्याचा नाश होईल, कारण पाप पुण्य समान झाल्याशिवाय मनुष्य देह प्राप्त होत नाही. मनुष्य देहातच मुक्ती आहे. मनुष्यच फक्त तैशी येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एर झारा. हेच आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे होय साध्य केले, शरीरे साधिले. ते एक साधन आहे. दत्तात्रयाने याला 24वा महागुरु म्हटलेला आहे, की जे साधन ब्रह्मस्वरूपाला पोचतं ते वाईट कसं असेल हो. अनेकविध केलं तर शरीर दुःखाचे कोटार, आणि एकविध केलं तर शरीर उत्तम चांगले, असं असलेलं ते शरीर आहे. भय, संसार भय चिकटतो. भय भल्या भल्या नाही, भल्या भल्या नाही. शेवटचं उदाहरणातलं आहे भय. शुकाचार्यांचा मुलगा, व्यास महाराजांचा मुलगा शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात होते. 9 महिन्याची स्त्री किती अडचणीत असते पहा. पण घरोदारी आपला अनुभव आहे. खाता येत नाही, बसता येत नाही, जेवता येत नाही, पाय सुजतात, बीपी वाढलेला असतो. आणि ते तर 12 वर्षे पोटात होतं. आणि पत्नीची दया आली आणि त्यांनी देवाला हाक मारली की बाबा आता ही सुटका होणं गरजेचं आहे. त्या पोराला सांगितलं तर ते ऐका नाही. आणि या जगात नियम आहे, बाप आणि लेकाचं हाड वैरी असतं, चालत आलेलं आहे, पुढेही चालत राहणार. आजा आणि नातवाचं प्रेम असतं बघा, इतिहास काढून बघा. बाप काय सांगायला की पोरगं डुरडुर करते, आजा सांगितलं की मग करूया की म्हणते. व्यास महाराज एवढी वंदनीय होते, 28 अवतार घेतले, पण ऐकलं नाही पोरानं. काय ऐकलं? पोरगं बारकं होतं का? अभेद स्वरूपाला पोचलेलं पोरगं. थोडासा भेद राहील त्या संशयाचा, थोडासा बरं का, बाहेर येण्याचा फक्त. श्रवणाचा काना माझी पडे, हे बरं का तिथं. आणि मग ब्रह्मदेवाला हाक मारली. ब्रह्मदेवाने पोटावरून हात फिरवला, कारण टच थेरपी आहे ना, ते असं केल्याशिवाय मोबाईल सुरू येत नाही. हात फिरवला, हात संपर्क साधला, बाळा बाहेर ये. ते म्हणले काय येत नाहीस? तर मला संसाराचं भय वाटतंय. तर मी वचन आहे, मी आहे साक्षीला, मी वचन देतो तुला संसार चिकटणार नाही. म्हणले तुम्हाचंच आयुष्य 2 परार्ध आहे. तुम्हीच जन्माला येता आणि मरता, आणि तुमच्यावरनं जन्म मरण सगळ्यांना माहिती. ज्याचं स्वतःचा जन्म मरण चुकलं नाही, ज्याला संसार सुटला नाही, ते मला काय सोडणार. तेव्हा तुम्ही गपगुमान म्हटले ते काम करायला जावा तिकडं, तुमचं जे नेमलेलं काम आहे ते करा. ब्रह्मदेव झाले. भगवान महादेव देवादेव शंकरांना बोलवलं. शिवभोळा चक्रवर्ती, याचा अर्थ सर्वांचा सर्वश्रेष्ठ असलेला मालक तो.
देवादिदेव महादेव असे आहे ते. आणि म्हणायसाठी हरिहर आहे, पण एकच आहे ते. त्याला हरी म्हणा किंवा हर म्हणा. त्याने येऊन ते थोडंसं सांगितलं, बाळा ये, मी वचन देतोय, मी सगळे मला चक्रवर्ती म्हणतात, मीच तो आहे, हे जगताचं संतुलन करण्याचं काम माझ्याकडे आहे, साक्षीदार आहे मी याचा, माझ्यामुळे हे चलन वलन सगळं नांदतं आहे, मी तुला वचन देतो, हे तुला चिकटणार नाही आहे. ते म्हणले, तुम्हाला अगोदर स्वतःचे काम क्रोध सांभाळता आलेत का पहा. संसार सांभाळायला निघालाय माझा सोडायला. बायको मांडीवर असताना मोहिनी दिसली तर बायकोचा तुम्ही त्याग केला, एवढे अव्याभिचारी आहात. हे शास्त्रात नोंद आहे, माझा आक्षेप नाही बरं का, संतांनी सांगितलेली वचन आहेत. जर तुम्हालाच एक क्षणभर पत्नी असताना जर मोह आवरत नाही तर तुम्ही माझा संसार काय वाचवणार आहात. तेव्हा तुमचं काम आहे ते करा जावा. राहिला तिसरा देव, विष्णू म्हणतात त्याला, विठ्ठल म्हणतात, भगवंत म्हणतात. त्यांना हाक मारली आणि मग ते आले. म्हणजे तुम्ही आता मला काय सांगणार आहात, ते सांगणार आहे म्हटले. या जगतामध्ये जे सत्य आहे, जे एकच आहे, दोन सत्य असत नाही, ते एकच सत्य नांदत आहे. जे ज्ञान आहे ते पण एकच आहे. त्या ज्ञानानं जाणता येते की ते सत्य एक आहे, आणि सत्य झाल्यानंतर ज्ञानाच्या अंगानं कळतं की ज्ञान सत्य एक आहे. आणि जे अनंत दिसते ते अनंत नसून ते एकच आहे. हजार घागरीतला सूर्य हजार नसून एकच आहे. हजार घागरीतलं पाणी हजार नसून एकच आहे. लाखो घट असले तरी आत्मा एकच आहे. असं हे जे तत्व आहे, एक तत्व नाम, विषय चालला आपला नामाचा, एक नामाचा, एक तत्व नाम दृढ म्हणा हरी शिकवणार येईल तुझी. ते जे हे जगत चालवणारा करता असून मी अकर्ता आहे, भोगता असून मी अभोगता आहे. कारण तू जे खातोस ते मीच खातोय. भोगत पण कुठं आहे ते इथंच आणले ते. तेव्हा सत्यज्ञानानंतर गगनाचे प्रावरण नाही रूप रूप वर्ण जे, ते ज्याला सांगा म्हणाय गेलास तर काहीच नाही, तो मी आहे. आणि म्हटलास तर मी सगुण निर्गुण मीच एकटा आहे, तेच तत्व मी आहे. जे निर्गुण आहे तेच गुणात्मक झालेलं आहे. पण गुणाचाही दोष नाही आणि निर्गुणाचं श्रेष्ठत्व नाही. हे अभेद स्वरूपानं एकत्र नांदणारं जे आहे, तो मी साक्षीदार आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती फक्त त्या तत्वाकडे आहे ज्याला हरी म्हणतात, तो मी आहे. आणि मी तुला वचन देतो की पाण्यातच कमळ जन्माला येतं, पाण्यातच ते पुष्ट होतं, खातं पितं, पाण्यातच दृढ होतं, वाढतं. पण ते पाण्याला जसं चिकटून घेत नाही तसं नामानं, नामानं नाम नामी, लक्षात आलं का. एक तत्व नाम दृढ म्हणा हरीश करणार तुझी, की हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील अशी, त्या नामानं अनंत जन्माचे अनंत नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. हे सगळंच जाऊन अभेद स्वरूपाला पोचणार काय असेल तर ते माझं नाम आहे, असा असणारा तो मी आहे म्हटल्याबरोबर ते बाहेर आले. आणि त्यांनी नंतर अनेकांचा उद्धार केला बरं का. हे इतकी ताकद असलेलं तुझे नामचे एक, अर्जुनाचं म्हणणं आहे की हे देवा, तुझं नाम, तुझी विभूती इतकी श्रेष्ठ आहे, तुझं नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते कानावर जरी पडलं, घेणारा तर मुक्त होतोच, पण ऐकणाराही अनेक मुक्त झालेल्याची इथं उदाहरणं आहेत. अशा एकविध अंगानं ते ऐकावं म्हणजे ही मुक्तता सहज प्राप्त होते. आणि मग सहज जाणं होते अहम ब्रह्मास्मी. गुरुने सांगितलं ते तत्व तू आहेस काय, ते तत्व मी आहे काय सांगितलं नेमकं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांचा अमृतानुभव सांगून झाल्या गुरुनी काय सांगितलं शेवटी, ते तत्व तत्त्वम, ते तत्व तू आहेस. आणि ते एक तत्व नाम आहे, ते जे नाम आहे ते एक तत्वाचं आहे, दृढ आहे. ते असं वेगळं शिल्लक म्हणजे असं वेगळं त्याच्यात भाग नाही आहे. त्या नामानं ज्यांनी ज्यांनी सगळ्या संतांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. नाम हेच नामी आहे, वेगळे नाही आहे. बरं, प्रपंचामध्ये पदार्थ वेगळा, नाम वेगळं. प्रपंचामध्ये पदार्थ वेगळा, नाम वेगळं, कारण ते लौकिकातलं आहे. पण अलौकिकामध्ये जो पदार्थ आहे तेच नाम आहे आणि नाम आहे तेच पदार्थ आहे. त्याला नाम नामी अभेदता म्हणतात. प्रपंचामध्ये साखर वेगळी आहे आणि तिचं नाव वेगळं आहे. साखर आता कुठं आहे, डब्यात आहे, काहीच आहे नाही आहे. मग साखर म्हटल्याबरोबर तोंड गोड झालं का, कारलं म्हटल्यावर तोंड गोड झालं का, नाही. ते पदार्थ वेगळा, त्याचं नाम वेगळं. कारण विषयामध्ये अलौकिकता नसते, लौकिकता असते. लौकिकातला पदार्थ आणि नाम वेगळं आहे. पण अलौकिक शक्ती जी आहे तिथं नाम आणि तो पदार्थ म्हणजे जे मानताय तुम्ही आहे म्हणून
ब्रह्म भावरूप आहे का अभावरूप आहे? विचारसागरचा पहिला विषय, पहिल्या प्रकरणाचा काय रूप आहे? आहे. आहे एवढंच म्हणूया त्याला. जे आहे ना ते मीच आहे, याच्यात काय बदल नाही आहे. असं एक चित्तानं, असं एकविध भक्तीनं, असं अव्याभिचारी भक्तीनं, एकाग्रतेनं ते एक होऊन मी माझंच नाम गातो आहे. पण मला का भक्त आवडतो? आपण पेची दुही भागी वाटण्या सेवकी अंगी. माझ्या भक्तानं आपले 2 भाग केले, उद्धवा म्हणजे तूनच, आणि मला विठ्ठल कृष्ण म्हणून पूजा लालास, आणि तू अर्धा राहिलेलास, आणि 2 अर्धे एक असतात. तूही पूर्ण आहेस, मी पूर्ण आहे, आणि हे सगळं जगत एक पूर्ण आहे. हा विश्वास ह्या एका नामाने येतो. अशी दृष्टी अव्यभिचारी भक्ती करून जो नाम घेईल तो म्हणणारा आणि ऐकणारा दोघेही अभेद स्वरूपाला पोचल्याशिवाय, हे माऊलीचं वचन आहे, माझं नव्हे. बोला पुंडलिक वरदारे विठ्ठल.